गणपती बाप्पा. कोणतंही शुभ कार्य हे माणसांशिवाय अपूर्णच. नमस्कार मंडळी, मी तनया. लग्नाची तारीख ठरवणं सुद्धा किती कठीण असतं ना. ह्यावरून आमची भली मोठी चर्चा सुद्धा झाली होती. सगळ्यांच्या सुट्ट्या, परीक्षा यांचा विचार करूनच तारीख ठरवण्यात आली. उद्देश एकच की सर्वांना या सुखद क्षणाचा आनंद घेता यावा. आमचे हिरो मंडळी. अखेर लग्नाचा तो दिवस आला. आतापर्यंतचे सगळे कार्यक्रम अगदी निर्विघ्नपणे पार पडले. आणि एका मुलीच्या आईवडिलांना आणखी काय हवं असतं तर हेच, आपल्या मुलीचं लग्न हे धूमधडाक्यात आणि आनंदात लावून देणं. बारीक हो. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं मंगल शुभ मंगला सावला मोरेश्वरी आई कुंकुम लावणी फलनवे. झालं. दोघांच्याही डोक्यावर अक्षता पडल्या आणि त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली. दोन्ही कुटुंब एकमेकांशी कायमची जोडली गेली. लग्न म्हणजे मोठी जबाबदारीच. मुख्य म्हणजे जोडीदार योग्य भेटणं, आर्थिक बाजू सांभाळून लग्न करणं, लग्नात आलेल्या मंडळींचं मानपान करणं आणि प्रत्येकाची मनं जपणं. ही आमची सगळी आहे घरची मंडळी. लग्नात महत्त्वाचं असतं ते जबाबदारीने काम करणं, आणि ही सगळी जबाबदारी या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं पार पाडली. मयुरीच्या काका काकू, आत्या आणि आम्ही सगळी भावंडं एकत्र असलो की कोणताही कार्यक्रम हा छान होणारच. असंच हे लग्न सुद्धा निर्विघ्नपणे पार पडलं. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या भावंडांनी अगदी एंगेजमेंट पासून ते कान पिळण्यापर्यंतचं प्लॅनिंग अगदी नियोजनबद्ध केलं होतं. काय माहिती. मयूर
ते कानात सांगा काहीतरी. अखेर सप्तपदी पार पडल्या. आयुष्यात योग्य जोडीदार भेटणं किती भाग्याची गोष्ट असते ना. बाकी रुसवे फुगवे तर होतच राहतील, पण त्यात एकमेकांना समजून घेणं, अपार विश्वास ठेवणं आणि प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना खंबीरपणे साथ देणं, याला सुखी संसार म्हणतात. अशा प्रकारे आम्ही नवरदेवाच्या घरी आलेलो आहोत आणि लग्नाची समाप्ती झालेली आहे आणि आमची सगळी मंडळी पहा. अशी सगळी बसलेली आहे. आपल्या मुलीला चांगलं सासर मिळावं हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतंच. बाकी लग्न ही गोष्ट खूप भारी आहे. बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल, त्यामुळे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.